तर नमस्कार बघा सगळ्यांना. शुभ सकाळ. आज आहे किंक्रात. काल संक्रांत होती, आज किंक्रात आहे. तर किंक्रात म्हणजे काय, तर मी बघा तिकडे स्टेशनच्या घरी होते ना, तेव्हा शेजारणीचं इडा म्हणजे उचलायचं असते ते. मग ती उचललं होता. मग आता ती 2 वर्ष झालं आता मी माझ्या स्वतःच्या घरी पण इडं मांडून पूजा करत असते. मग तसंच आज विडा मांडायचा आहे बघा. मग सगळ्या बाया येत्या त्या हळदी कुकाला आणि असं तिथला हळदी कुकू घेत असते. ते असं विचारत असते ती लेताव कुणाचं. मग ती म्हणते ते हळदी कुंकू कुणाचं. आपण मग आपल्या नवऱ्याचं नाव सांगायचं. मग ती म्हणते ती लेताव कुणाचं. मग आपण आपल्या नवऱ्याचं नाव सांगायचं. असं म्हणजे त्या बाईनं त्यांच्या नवऱ्याचं नाव सांगायचं असं असते. तर ती आज आहे बघा. मग कोण कोण काय करते, कोणाच्या इथं प्रथा कशी असते, कोणाच्या इथं कशी असते. कोण कोण कालच वानखण त्यांचं कालच झालं देऊन, तसंच आज आपल्या घरी आहे बघा. तर इथं वस्तीवर तर सगळ्यांचं कालच झालं देऊन. आणि आज आमच्यात आहे ती वस्तू लुटायच्या असते त्या काय काय संक्रांतीत, ती आज आहे आमच्या घरी. तर चला तुम्हाला दाखवते आज सकाळपासूनचं रुटीन माझं. तर मी बघा साडी घालून तयार आहे मस्तपैकी. आता फक्त थोडासा मेकअप करायचा, मग एकदम ओकेमध्ये रेडी. आता मी तुम्हाला रांगोळी काढलेली दाखवते कशी काढली आहे बघा. तर इथं हळदी कुकू टाकलंय आणि अशी छान अशी छोटीशी रांगोळी काढली आहे बघा. तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तरी ह्याला बघा मांजर हे तर उडी मारलं होतं, त्याला मी करेक्ट केलं आहे. आता तरी वाटत नाही एवढं असं म्हणजे इसकटल्यासारखं. तर छान अशी रांगोळी बघा कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. बघा सगळं सांगते तुम्हाला. ही काळं पिवळं आहे का, ही मंगळसूत्र आहे. हे तर 2 मी कानातले ठेवले ती तोडून त्याच्या मागचं, म्हणजे एक तुटलेलंच होतं म्हणून दुसरं तोडलं. आणि इथं मकर संक्रांत नाव आणि ही अशी बॉर्डर त्याला. आणि हे बघा असं खण ठुले, खण नाही वाण ठुले. तर चला आपण पुढं बघूया अजून काय काय करायचं आपल्याला, तयार करूया. चला आपण विडं मांडून घेऊया मस्तपैकी. माझं 2-2चं विडं आहे तर बघा असं 5 मांडायचं असते. किती झालं? 2-2 म्हणले 5. 2-2चं 5. हां 2-2 पानं. सगळं 2-2 पानं. ह्यात पण काय काय ठेवली की सुपारी, हळकून, खोरबं, खारीक, इलायची. मांडून घे मग आता. हां सगळं मांडून ठेवते बघा. हे सगळं इथं मांडायचंच आहे आपल्याला. चला चला एवढं झाले आता बघा. बघा सगळं मांडायला अजून चालू होतं, मांडलं नव्हतं. आता बघा एवढं मांडून झाले. झालं मांडून. हे काय विषय खंबेस विषय लय गंभीर आहे. ही विड्याचा विषय आहे. होय इडात काय आई असलं कसलं इडायचं ही होय. त्याच्यावर तुकडा सुपारी काय 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 तुकडा टाकले सुपारी नाही, ते तुकडा सुपारी बायांना द्यायला आहे. आणि ते काय त्याच्यावर सगळं पानावर ठेवल्या ही इडं मांडायचं असते ते ना. तसं हां बरं. आता बघा एवढं झालंय. आता झालं नुसतं इलायची थोडी खायची. एवढं केलं आता मम्मानं. एवढं झालं. बघा एवढं झालं आता. एवढं झाडं मांडून एवढं झाडं मांडून माझं बघा 2-2च्या 5 वस्तू आहे त्या. असं माझं इड्याचं सामान आहे. इड्याचं सामान आहे ती. तर आपलं मांडून झाले. आता इथं हळदी कुंकू ठेवायचं थोडं थोडं. हळदी कुंकू ठेवायचं थोडं. घेऊन असं देते बाहेर. करा बंद आता. इथं बघा आता मस्तपैकी रांगोळी काढायला चालू. रांगोळी काढू. रांगोळी काढो 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 रांगोळी काढू चाडू चाडू. चल कुशा. बघ का एवढी रांगोळी झाली अर्धी. आणि आणि लय मोठी रांगोळी काढायची आहे. छान आहे ती. मला पण द्या मम्मा. तर झालं बघा पूर्ण तयार. बघा आता कसं छान असं वाटायला लागलं का नाही, एकदम फ्रेश फ्रेश. तर इथं इडं पण मांडून झालं. आणि इथं पान सुपारी, हे तिळगुळ, हळदी कुंकू सगळं आणून ठेवलं बघा. आता बायांना बोलवायचं आणि इथं बसवून वाणानं वाटी भरायची आणि तिळगुळ द्यायचं आणि ही वाटी लुटायची. तर चला. तर झाला बघा आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम सगळा समाप्त झालेला आहे.
कसं असते बाया आलेल्या हे दाखवल्या असत्या, पण आमच्या वस्तीवरच्या बायांना फोटो व्हिडिओ असली काय पद्धत आवडतच नाही. मग ती काय करते त्या मग घरी यायलाच कानकून करते त्या. त्यामुळं आता इथं कसं सगळ्या अशा जुन्या पद्धतीच्या बाया आहेत ना, म्हणजे जुन्या काळात जी परंपरा चालत आलेली आहे तसं वागणार आहे. मग त्यांना फोटो व्हिडिओ असं म्हणजे नको वाटते. मग त्यामुळं ती नको म्हणते त्या. मग म्हणून मी म्हणलं आपलं उगं त्यांना पण वाईट वाटायला नको ना, आपल्या घरी पण यायला पाहिजे ना कार्यक्रमाला वगैरे. त्यामुळं आम्ही ते आलं का फोटो व्हिडिओ काहीच काढत ना, त्यामुळं काढलं नव्हतं. तर कसा वाटला व्हिडिओ माझा कमेंट करून सांगा. आणि कसं असते कुणाकडं पद्धत कशी असते, कुणाकडं पद्धत कशी असते. आमची पद्धत कशी होती तर हाय हिथंच इडं जागेलाच होतं आणि तिथनं फक्त असं कुंकू उचलून आलेले बाई लावते, परत आपण लावता एवढंच. ती विडं उचलून पदरात वगैरे तसलं काय नाही. कुणाकुणाकडं असते पद्धत तशी. काय तर म्हणते ती बाई, आला इडा नगरात घ्या पदरात, देते राणी कोणाची देते राणी. शितेचा विडा आला नगरात घ्या पदरात असं काहीतरी म्हणते ती. मग देते कोणाची घेते कोणाची असं असते. पण आमच्यात नुसतं हळदी कुकू कोणाचं आणि लेताव कोणाचं असं म्हणते ती. आणि हळदी कुकू लावून वाणानं वट्टी भरते ती बस. आणि लुटायची वस्तू आणलेली त्याला हळदी कुकू लावून देते ती. असं केलं तर मी. तर कसं असते इथल्या बायांना आवडत नाही म्हणून मी व्हिडिओ काढलं नाही, दाखवलं नाही. पण बाकीचा व्हिडिओ तुम्हाला सगळा दाखवला विडा मांडूपर्यंत. तर कसं वाटलं माझा व्हिडिओ. आणि सगळ्यांना अजून एकदा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता झाली संक्रांत, 2च दिवस तेवढं असते. पण कसं असते कुणाला काय अडचण येते आहे, कुणाला म्हणजे त्या दिवशी करायचं नसते, मग ती रविवारी वगैरे करू शकते ती. असा विषय असते. ते चालते ह्या महिन्यातलं पौष महिन्यातल्या कुठल्या पण रविवारी केलं तरी चालतंय संक्रांतीपासून पुढच्या. तर माझे तर झाले बघा संक्रांतीच्या दिवशीच संक्रांत. तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि मी कशी दिसत होती काल आज ते पण सांगा. सगळ्यांना कालच्या साडीतली मी लय आवडली होती. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद. चला.